नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती, साहित्यिकांची संपूर्ण माहिती. त्यामध्ये मी तुम्हाला निवडक साहित्यिकांची माहिती देत असते, त्यांचे नाटक, त्यांचे पुस्तक याबद्दल सगळं. ठीक आहे, तर आज आपण माधव जुलियन, डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर आणि वसंत कानेटकर यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 25 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे विषय मराठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा असणार आहे. सोबत पूर्ण 10 युनिटचे सिलेबसचे नोट्स तुम्हाला मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड करू शकाल. सोबत 20 अधिक टेस्ट मिळणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आणि घटकनुसार सुद्धा. आणि याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ते मिळवू शकता. 25 ऑगस्ट जे आहे, येत्या 25 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच सुरू होते आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेस मध्ये गेल्यानंतर इथे मराठी टाईप करा. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे 2 पब्लिश होईल. त्यामध्ये युजीसी नेटसेट मराठी कोर्सवर जा आणि त्यामध्ये पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंट मध्ये जायचं आहे. आणि लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही गेला की तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळून जाईल, कधी पण तुम्ही जर का लाईव्ह क्लासेस लाईव्ह असेल तेव्हा. आणि यामध्ये कंटेंट मध्ये बघा, वीकली टेस्ट, एमएस सेट पेपर 1, नेट सेट पेपर 2, कम्प्लीट क्रॅश कोर्स, कम्प्लीट कोर्स, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, असं सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. चला सुरू करूया. माधव जुलियन म्हणजेच काय, माधव त्र्यंबक पटवर्धन. ठीक आहे, डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांचा जन्म बडोदा इथे झाला होता 21 जानेवारी 1894 आणि 29 नोव्हेंबर 1939 ला त्यांचं निधन झालं होतं. हे मराठीतील भाषेतील कवी, रवी किरण मंडळाचे संस्थापक आणि सर्वात यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. आणि माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डिलीट पदवीचे मानकरी आहेत. आणि इंग्लिश कवी शेले यांच्या रचलेल्या जुलियन आणि मंडोला या कवितेवरून त्यांनी जुलियन असे टोपण नाव काय केले होते, धारण केले होते. ठीक आहे, त्यानंतर माधव जुलियन यांचे प्रकाशित साहित्य कोणते आहेत? खय्यामच्या रुबया, 1929च्या मूळ पार्शियन रुबयाचा पहिला अनुवाद त्यांनी केलेला होता. ठीक आहे, पारसी आणि फारसी जे त्यांना येत होते भाषा, त्यामुळे त्यांचा अनुवाद त्यामध्ये पहिला आहे. त्यानंतर काव्यचिकित्सा, निधनोत्तर 1964 ला त्यांनी लेखसंग्रह दिला. त्यानंतर काव्यविहार सुद्धा लेखसंग्रह आहे 1947 चा. त्यानंतर गझलांजली 1933 ला, स्फुट गझला आहेत त्यामध्ये. त्यानंतर छंदोरचना नावाचं आहे, 1937 ला लिहिलेलं संशोधात्मक आहे. त्यानंतर तुटलेले दिवे आहेत 1938 ला. एका सुनीताची माला नामक दीर्घकाव्य आहे आणि बाकीच्या स्फुट कविता आहेत त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे द्राक्षकन्या, 1931 इसवी सन 1931 मध्ये ते आले होते आणि रुबैयाचे दुसरे मराठीत भाषांतर आहे. हे पहिले कोणते होते? उमर खय्यमचे रुबैया, आणि हे आहे दुसरे. त्यानंतर नकुलाटकर, हे आहे दीर्घकाव्य 1929 ला आलेलं. फारसी मराठी शब्दकोश सुद्धा त्यांनी लिहिलेला होता 1925 मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो की फारसी मराठी शब्दकोश कोणी लिहिलेला होता? तेव्हा माधव जुलियन, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भाषाशुद्धी विवेक 1938 ला, लेख आणि भाषणे. त्यानंतर मधुलहरी 1940च्या मृत्यूनंतर रुबियाचे सुधारित तिसरे भाषांतर आलेले आहे. त्यानंतर विरहतर हे खंडकाव्य 1926 ला आलेलं. त्यानंतर सुधारक आहे 1928 ला दीर्घकाव्य. आणि स्वप्नरंजक आहे 1934 काव्यसंग्रह. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर, हे यांना आपण ओळखतो आहे. भारतीय खगोलशास्त्र लेखक होते आणि त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते ते. थिंक नाशिक 94 की 93 होते. डॉक्टर नारळीकर हे अचानक अपघाताने घडलेले पण नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहे. आणि नारायण त्यांच्या विज्ञान कथा खूप मस्त आहे. ठीक आहे, विज्ञान कथांचे पुस्तकं कोणते बघा, अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाशी सफारीला, टाइम मशीनची किमया, प्रेक्षित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत ना आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जळले नाते, गणितातील गमती जमती, नभात हसरे तारे,
आणि नव्या सहस्त्रकांचे नवे विज्ञान. ऑलमोस्ट त्यांची पुस्तके विज्ञानावर आहेत. फॅक्ट्स अँड स्पेक्युलेशन इन कॉस्मॉलॉजी, युगाची जुगलबंदी गणित आणि विज्ञानाची, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञान गंगेचे अवखळ वळणे, विज्ञानाची गरुड झेप, विज्ञानाची रसिदे, समग्र जयंत नारळीकर यांचं पुस्तक आहे. त्यानंतर सेवन वंडर्स ऑफ द कॉस्मोस, सूर्याचा प्रकोप, अशा पद्धतीच्या त्यांच्या विज्ञानाचे पुस्तक आहेत. त्यानंतर त्यांचे आत्मचरित्र आहे चार नगरातील माझे विश्व. ठीक आहे. आणि अन्य काय आहे, पाहिलेले देश, भेटलेली माणसं, समग्र जयंत नारळीकर, हे त्यांचं काय आहे, पुस्तकांचं साहित्य आहे. ठीक आहे. चरित्र जे आहे, डॉक्टर विजय आव्हाड यांनी डॉक्टर नारळीकर यांचे विज्ञान यात्री डॉक्टर जयंत नारळीकर या नावाचे चरित्र सुद्धा लिहिलेले आहे. त्यामुळे हे सुद्धा काय होते, महत्वाचे ठरते. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत महत्वाचे लेखक शिवाजी गोविंदराव सावंत यांचे सुद्धा आहे. हे मराठीतील कादंबरीकार होते. मृत्यूंजय कादंबरी त्यांची पौराणिक कादंबरी आहे. आणि शिवाजी सावंत त्यासाठी मृत्युंजयकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर त्यांची प्रकाशित साहित्य कोणते आहे, अशी म्हणे असे नमुने, कवडसे, कांचनकन हे ललित निबंध आहेत. नंतर छावा तुम्ही वाचली असेल कदाचित, छत्रपती संभाजी महाराजांची जीवनावर कादंबरी आहे. त्यानंतर पुरुषोत्तनामा, मृत्युंजय, मोरावळा, युगंधर, अशा पद्धतीचं त्यांचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राध्यापक वसंत शंकर कानेटकर याबद्दल आपण पाहणार आहोत. त्यांचा जन्म रहिमतपुरी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, 20 मार्च 1922, 31 जानेवारी 2001. हे एक मराठी नाटककार होते. त्यानंतर त्यांची 43 नाटके आणि 4 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांची नाटके व्यावसायिक दृष्ट्या खूप यशस्वी झाली, त्यामुळे आपल्याला ही बघायची आहेत. ठीक आहे. बघा, नाव आहे अखेरचा सवाल. हे काय, साहित्य प्रकार नाटक. ठीक आहे. अश्रूंची झाली फुले नाटक आहे, पॉप्युलर प्रकाशनचं. आकाश मिठी आहे, परचुरे प्रकाशनचं. आनंदीबाई आणीबाई पुकारतात, हे काय, एकांकिका आहे. ठीक आहे, मनोरमा प्रकाशनाचं. त्यानंतर इथे ओशाळाला मृत्यू, हे काय, नाटक आहे. एक रूप अनेक रंग नाटक आहे. कधीतरी कोठीतरी नाटक आहे. त्यानंतर कवी आणि कवित्व, हे दी गोवा हिंदू असोसिएशन मधले प्रकाशन आहे. त्यानंतर आहे कस्तुरी मूर्ख, हे काय आहे, हे नाटक आहे. त्यानंतर आहे गगनभेदी, हे सुद्धा नाटक आहे. गरुड झेप, हे सुद्धा नाटक आहे. आणि सहलेखक त्यांचे कोण आहेत, रणजित देसाई, हे मेहता प्रकाशन. ठीक आहे. त्यानंतर गाठ आहे माझ्यासाठी, हे सुद्धा नाटक आहे. गोष्ट जन्मांतरीची, हे सुद्धा नाटक आहे, पॉप्युलर प्रकाशन. छूमंतर नाटक आहे. झेंडे पाटील महाविद्यालयात, गंगू अंबू विठा, हे सुद्धा नाटक आहे. जिथे गवताच भाले फुटतात, हे सुद्धा नाटक आहे. तुझा तू वाढवी राजा, हे सुद्धा नाटक आहे. तू तर चाफेकळी, देवाचे मनोराज्य, दोन ध्रुवावर दोघे आपण, नल दैमंती, पंखांना ओढ पावलांची, प्रिय आईस, हे सुद्धा काय आहे, नाटक आहे. ठीक आहे. प्रेमाच्या गावा जावे, प्रेमात सगळंच माफ, प्रेम तुझा रंग कसा, फक्त एकच कारण, बैमान, मत्स्यगंधा, मदन बाधा, मद्राशीने केला मराठी भंतार, मला काही सांगायचे, माणसाला डंख मातीचा, मास्तर एके मास्तर, मीरा मधुरा, मोहिनी, रंग उमलत्या मनाचे, रायगडाला जेव्हा जाग येते, हे सगळं काय आहे, नाटक आहे. मेहता प्रकाशन मध्ये किंवा पॉप्युलर प्रकाशन मध्ये त्यांचं ते नाट्य आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे लेकुरे उदंड झाली, वादळ माणसाळतय, विश्ववृक्षांची छाया, वेड्यांचं घरुणात, हे सगळं काय, नाटक आहे. वेड्यांचं घरुणात तुम्ही ऐकलं असेल नाटक. शहाण्याला मार शब्दांचा ही एकांकिका आहे. शिवशाहीचा शोध, सुख पाहता, सूर्याची पिल्ले, सोनचाफा, हिमालयाची सावली, हे सगळं काय आहेत, नाटक आहे. ठीक आहे. संगीत नाटक सुद्धा आहे, संगीत मत्स्यगंधा. आणि वसंत कानेटकरांच्या कादंबऱ्या सुद्धा आहे, घर, तिथे चल राणी, पंख, पोरका, मी माझ्याशी आणि रमाई. ठीक आहे. वसंत देवांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद सुद्धा केलेला आहे, घर या कादंबरीचा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वसंत कानेटकर, जयंत नारळीकर आणि माधव जुलियन यांच्या साहित्य पाहिलेले आहे. हे नक्कीच तुम्हाला महत्वाचे ठरतील अभ्यासाच्या दृष्टिकोनाने. येत्या 25 ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.